पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। तातडीने पंचनामे करण्याचे दिले आदेश, तर पशुधन नुकसानीवर देखील मिळवणार भरपाई। अहिल्यानगर तालुक्यात काल 118 मिलीमीटर पाऊस झाला। अवघ्या काही तासात झालेल्या या पावसामुळे तब्बल 2900 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, तर 2800 पेक्षा जास्त मेट्रिक टन कांद्याचं नुकसान झालेलं असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले। पालकमंत्री विखे यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी आदेश दिले आहे। खरं तर काल झालेल्या पावसात अनेक गायी, शेळ्या, म्हशी या मृत्युमुखी पडल्या आहे। एवढंच नव्हे तर आलेल्या पाण्याचा वेग इतका होता की काही ठिकाणी शेत नापीक झालेला आहे। त्याचप्रमाणे जनावरांचा चारा देखील शिल्लक नाही। त्यामुळे आता पंचनामे लवकरच होऊन मदत मिळावी यासाठी अन्य तालुक्यातील तलाठी देखील बोलविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती हरिभाऊ कर्डिले, सुधीर भापकर, प्रशासन व शेती वर्ग उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।